वारंवार प्रश्न पडतोय. का पडतोय माहिती का? एक घटना घडली आहे. गावाचं नाव आहे वाघी धानोरा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. या गावामध्ये शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलंय आणि आता सध्या प्रशासन ते स्मारक हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रशासनाचं म्हणणं असं आहे, त्यांनी 2-3 व्हिडिओ पण काढून घेतले. 2-3 दिवसापूर्वी पाऊस आला होता, वारा आलं होतं आणि त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक थोडं हलत होतं आणि त्याच ठिकाणी मग त्या प्रशासनाच्या काही लोकांनी ते स्मारक हलताना काही व्हिडिओ काढून घेतलेत आणि आता प्रशासन म्हणतंय की ते स्मारक हटवा. तर मला प्रशासनाला फक्त एवढंच सांगायचंय, आणि आता सध्या आपल्या शिवभक्तांनी ते जे स्मारक हलत होतं, महाराजांच्या स्मारकाला पूर्णपणे पॅक केलेलं आहे. आता महाराजांचं स्मारक हलत नाहीये. मग प्रशासनाला मला विचारायचंय, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथल्या प्रत्येक मातीचा कण ना कण, प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनाच जागा नाहीये का? तुम्ही का हटवताय ते स्मारक? का हटवताय? आसपासचे सगळे शिवभक्त आंदोलन करा, काहीही करा, पण प्रशासनाला छत्रपती शिवाजी महाराजांना हात सुद्धा लावून देऊ नका. महाराजांचा महाराष्ट्र आहे, कुणालाच भ्यायची गरज नाहीये. आणि जे कोणी हे प्रशासकीय अधिकारी आहेत ना, त्यांना एवढंच सांगतो, कशासाठी हटवताय? तुम्ही कारण काय देता हटवण्यासाठी? की महाराजांचं स्मारक हलतंय. आता शिवभक्तांनी ते पॅक केल्याच्या नंतर तुम्हाला हटवण्याची गरज काय आहे? कशासाठी हटवताय? उगाच ना उगाच महाराजांना विरोध करू नका. आता जर राज्यातले शिवभक्त जागे झाले ना, मग पळता भुई होईल, एवढं लक्षात ठेवा. जर महाराजांच्या स्मारकाला तुम्ही हात जरी लावला ना, गाठ आहे ना गाठ छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांशी, लक्षात ठेवा.